शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सातत्यानं माध्यमावर चर्चा होत असते आणि ही चर्चा होत असताना सरकारकडून दर तासाला वेगवेगळे फतवे निघत असतात, वेगवेगळे पत्रक निघत असतात, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वेगळे निर्णय होतात आणि सरकारकडून जी काही आकडेवारी जाहीर केली जाते तर त्या आकडेवारीमध्ये आणि वास्तवामध्ये कधीच ताळमेळ बसत नसतो. ही इथली वास्तविकता आणि वस्तुस्थिती आहे. आणि अशातच मग बऱ्याचदा संभ्रमित करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या बातम्या येत असतात. 2019 पासून तर 2025 पर्यंत जे शेतकरी थकीत ठरलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देणार. सुरुवातीला सरकारनं सातबारा कोरा करू असा शब्द वापरला होता, त्याच्यानंतर कर्जमुक्तीची भाषा वापरली. मात्र कर्जमुक्त होणं आणि कर्जमाफी याच्यामध्ये बराच फरक असतो. सरकारकडून जी काही आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे की जवळपास 50 लाखापेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांना याचा कर्जमाफीचा लाभ मिळेल. मात्र जी काही निष्पक्ष माध्यमं आहेत की जी सरकारच्या गुलामीत नाहीत किंवा सरकारशी बांधील नाहीत किंवा थोडक्यामध्ये गोदी मीडिया नाहीत, तर अशा माध्यमांनी एक अभ्यासपूर्ण माहिती आकडेवारी समोर आणलेली आहे. तर जेमतेम 17 लाख शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. काल परवा मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये जे काही 2017 ते 19च्या दरम्यान म्हणजे याच्या आधी ज्या काही 2 प्रकारच्या कर्जमाफ्या झालेल्या आहेत तर त्या कर्जमाफ्यामध्ये बरेच शेतकरी पात्र असूनही ते अपात्र ठरवले गेले. काही जण त्याच्यामध्ये कोर्टात गेले, मात्र त्यांना त्या कोर्टातूनही अपेक्षित न्याय मिळाला नाही आणि अशा स्थितीमध्ये बरेच शेतकरी वंचित राहिले होते. तर त्यांच्यासाठी सुद्धा एक निर्णय घेतला असल्याची मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये घोषणा करण्यात आलेली आहे. तसं प्रसिद्धी पत्रक सुद्धा समोर आलेलं आहे की याच्यामध्ये जवळपास 2017 ते 19च्या दरम्यान जे काही अपात्र ठरवले गेले शेतकरी की जे पात्र असूनही अपात्र ठरवले गेले तर त्यांना जवळपास 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती सरकारकडून समोर आलेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये सरकारकडून जो काही कर्जमाफीचा जो काही लाभ मिळाला जाणार आहे तर या आकडेवारीमध्ये तफावत असताना छोट्या छोट्या गोष्टीसाठी तांत्रिक अडचणी निर्माण करून या कर्जमाफीपासून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसं वंचित ठेवण्यात येईल याबाबत सरकार कटाक्षानं पथ्य पाळत असतं. काल परवा मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना तुम्ही त्यांचं स्टेटमेंट ऐकलं असेल की मी अधिकृत घोषणा या ठिकाणी करू शकत नाही की सध्या निवडणुकीची आचारसंहिता आहे. त्या आचारसंहितेचा आणि याचा वास्तविक काही संबंध नाही. आणि मग सरकार काय करणार की बऱ्याच ठिकाणी आता ग्रामपंचायतच्या निवडणुकांचं आरक्षण सोडत काढत आहे आणि मग जेमतेम 15 दिवसाचा कालावधी उरलेला असताना 30 जून पर्यंत जी काही कर्जमाफी द्यायची आहे तर कुठेतरी ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर करेल किंवा कुठेतरी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित आहेत अजूनही, तर तिथं त्या निवडणुका घेण्यासाठी सरकारला काय अडचणी आहेत ते माहित नाही. मात्र ह्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करेल आणि मग पुन्हा सरकार बेश्रमासारखं सांगेल माध्यमांसमोर की कर्जमाफी देण्यासाठी आम्ही म्हणजे कासोटा खोसून तयार आहोत आणि आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे आम्हाला हा लाभ देता येणार नाही किंवा याबाबतची घोषणा करता येणार नाही. आणि मग हे कुठेतरी असं तरी चाल ढकलपणा करेल की लाडक्या बहिणीच्या संदर्भात सुद्धा हेच घडलेलं आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना जाहीर केली, पहिल्या टप्प्याचे पैसे भडाभड बहिणीच्या खात्याला जमा झाले आणि कारण नसताना, गरज नसताना ही खाती डॉरमॅट, स्टॉप किंवा इनऑपरेटिव्ह म्हणून होल्ड करण्यात आलेली आहेत. रिझर्व्ह बँकेचा याबाबतचा ढोबळमानाने एक नियम सांगतो की एखाद्या खात्यामध्ये जर संशयास्पद व्यवहार होत असतील किंवा खूप सारे आर्थिक व्यवहार होत असतील किंवा दहशतवादी कारवायाशी संबंधित एखादं खातं वाटत असेल तर त्या खात्याला होल्ड करण्याची परवानगी असते. बँक परस्पर ते खातं होल्ड करू शकतं. मात्र कुठलंही कारण नसताना खातेदाराला पूर्व सूचना दिल्याशिवाय, लेखी पत्र मेलद्वारे कळवल्याशिवाय खातं बँकेला परस्पर होल्ड करता येत नाही. मात्र लाखो करोडो खाती अशा प्रकारची होल्ड करण्यात आलेली. मात्र याबाबत कोणीही एखाद्याही आमदारानं याबाबत सरकारला प्रश्न विचारलेला नाही. काहीही फतवा काढतं सरकार की लॉकडाऊन मध्ये तुम्ही अनुभवला असेल, नोटबंदीमध्ये तुम्ही अनुभवला असेल, ढुंगणावर फटके खाल्ले काही गरज नसताना, कारण नसताना. आणि सरकार सांगतं की फार्मर्स ट्रॅकचा आयडी काढा, तो कंपल्सरी आहे, केवायसी करा, आधार प्रमाणीकरण करा, हे रिकामे फतवे काढत असतं. 15,000 बोगस लाभार्थी सापडले असं सरकार म्हणतं लाडक्या बहिणीचे. मात्र तुमच्याकडे खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत मोबाईलमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा एखाद्या ठिकाणी जर आधार क्रमांक टाकला आणि तिथं जर तुमचं जेंडर माणसाच्या जागी जर बाईचं निवडलं तर ते घेत नाही ते सॉफ्टवेअर. आणि सरकारच्या सॉफ्टवेअरला मग काय धाड भरली होती हे त्या सरकारलाच माहित. मग अशा स्थितीमध्ये त्या संबंधित मंत्र्यांना राजीनामा द्यायला पाहिजे, महिला आणि बालकल्याण मंत्र्यांना राजीनामा द्यायला पाहिजे स्वतःची नैतिक जबाबदारी स्वीकारून की त्यांच्या कार्यकाळामध्ये जर 15,000 बोगस लाभार्थी सापडत असतील तर एकतर जो नैतिकवान माणूस आहे
तर तो लाजेनं शर्मेनं आपलं तोंड काळं करून निघून जाईल. मात्र हे इथं ही व्यवस्थेतील बेशरम लोक करणार नाहीत, कारण घोटाळे करणारे हेच आहेत. आणि शेतकऱ्यांना सुद्धा आता असंच खेळवलं जाईल, फिरवलं जाईल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.